नमस्कार मंडळी, तर मी सनील पोटी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज आहे ती रंगपंचमी असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नांदेडच्या मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महाराजची महापूजा आयोजित केली जाते. ती सुद्धा यावर्षी असणार आहे. आणि यावर्षी जेव्हा नांदेडच्या मंदिराचा जीर्णोत्सवला पार पडला होता त्यावेळी सुद्धा स्वरविष्कार हा ऑर्केस्ट्रा योगेश आग्रावकर प्रस्तुत आयोजित केला होता. आणि संध्याकाळीसुद्धा यावर्षीसुद्धा ऑर्केस्ट्रा असणार आहे. तो सुद्धा नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. भजनसुद्धा असणार आहे आणि ऑर्केस्ट्रासुद्धा तुम्हाला ऑर्केस्ट्रावरची धमालसुद्धा नक्कीच बघायला भेटेल. चला, तर व्हिडिओ न स्किप करताना बघा. चला, पहिले तर आपण नांदेडचं दर्शन घेऊया सकाळ सकाळीच आणि त्यानंतर काय तयारी चालू आहे ते बघूया. असा रांगोळ्या सुद्धा काढल्यात. आता होते गावात पूजा असतात त्यामुळे वगैरे सर्वांनी इकडे रांगोळी सुद्धा काढले बघा रस्त्यात. इकडे गावात ग्रामाचं आहे का? इकडे बघा पाठीमागे बांधण्यासाठी इकडे सजवा दिसत आहे ना, सजवा इकडे काम करत आहे बघा बाकी. आणि बघा इकडे सर्व गावातले सर्व महिला मला सर्व दिसते बघा. इकडे एकत्र जमलेला आहे आज पूजेच्या निमित्ताने. सर्व भाजी कटिंगचं काम सर्व चालू आहे इकडे. आणि इकडे बघा चहा झालाय. आता काय चालू आहे? आता चहा झाला सध्या. हा, नंतरचा खिचडी तयार चालू आहे ना. खिचडी चहा बघा इकडे चहा वाजतात. आता आपण संध्याकाळी भेटूया कारण आपल्याला थोडं जायचं त्यामुळे तेवढ्या कसं संध्याकाळी तुम्हाला थोडा ऑर्केस्ट्रा सुद्धा बघा भेटणार आहे. त्याच्यावरती धमाल सुद्धा नक्कीच मला बघा भेटेल. चला, त्याला एक संध्याकाळी भेटूया. महाप्रसादाचा लाभ घेतात. बघा दरवर्षी आपण यावर्षी सुद्धा ते बोट बनवलं दिसते तुम्हाला बघा.
लढाई देवीचा उत्सव आहे नांदेपाड्यात. तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि मजा करायची आहे. ग्रुप डान्स असेल, लावणी असेल आणि गाण्यांचा भारदार कार्यक्रम असेल तर सर्वांना मी आवाहन करेन की त्यांनी कार्यक्रमाला यावं. धन्यवाद. बघा इथे सुद्धा एक ग्रुप दिसते बघा, ड्रेसिंग मारलेलं आहे. आज आमच्याकडे पूजा आहे गावकीची, तर त्याच्या निमित्त योगेश आगरकरचा ऑर्केस्ट्रा आहे. आज आम्ही खूप धमाल करणार आहोत. महाप्रसादाचा लाभ घेता दिसत आहेत. तर काका महाप्रसाद कसा झालेला आहे? सुंदर जेवण छान आहे, एकदम मस्त, अगदी एकदम नांदादेवीसारखं झालेलं आहे. नांदादेवीसारखं ते जेवण झालेलं सुंदर. सर्व जेवणाचा आस्वाद घेतात इकडे आणि इकडे सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतात. काय महाप्रसादमध्ये काय काय आहे? भाजी आहे, चवळीची भाजी आहे, डाळ भाबड, कोबी, लाडू, पापड, लोणचं, पोळी, हे सगळं महिलांचं योगदान आहे. हे सर्व महिला मंडळ आहे नांदेपाडा. मॅच बघा बघा जेवत आहे. भात सर्व आता महिलांचा इथे सत्कार होते. त्या 10वी पाड्याचा सत्कार झाला आणि तर सर्व आज महिला दिन असलं त्यामुळे महिलांचा सत्कार होते.
बोलवायचं का? एक जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कलाकारासाठी, योगेश अग्रावकर यांच्यासाठी. दुसऱ्या वर्षी कार्यक्रम करतोय, गेल्या वर्षी कार्यक्रम जबरदस्त होणार त्यांनी मैदानी दादाच्या टोपीतच असेल आणि कुठल्या याच्या कळतच नाही. आणि नांदेडवाडा गावाचा आभार आहे, त्यांनी मला कार्यक्रम करण्याची संधी दिली. इथली लोक विशेषतः महिला खूप हौशी आहेत, नाचतात. पण आयोजकांनी सांगितलं पहिले तुमचा कार्यक्रम पूर्ण करा, मग शेवटला नाचायला. तेवढा फक्त धीर धरा, कोणी जायचं नाही. त्यात आपण वर्ल्ड कप जिंकलोय. जोरात आवाज झाला पाहिजे. माथा ठेवून चरणी तुझ्या जीवन सुखावला, माथा ठेवून चरणी तुझ्या जीवन सुखावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, माझा गणपती पावला. माथा ठेवून चरणी तुझ्या जीवन सुखावला, माथा ठेवून चरणी तुझ्या जीवन सुखावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला. जोरदार टाळ्या पण स्वागत करूया. तत्पूर्वी योगेश गीतासाठी रुचिता दीपक भोईर यांच्यावर
बोट घेऊन त्या समुद्रात जातो त्यावेळेस तो समुद्र देखील या नागवाचं स्वागत करतो आणि त्याच्याकडे जे जे आहे ते सगळं नागवाच्या झोळीमध्ये नागवाच्या जाळ्यामध्ये देतो. म्हणूनच जसं आपण नारळी पौर्णिमेच्या दिवसाला त्या दर्याला त्या देवाला म्हणजेच देव मानून त्या देखील आपण नारळ देतो, असा तो मनाचा मोठा असा हा दर्या आहे. तर याच दर्याची सुंदरशी अनुभूती आपण सर्वांसाठी सादर करतोय, अर्थात योगेश अग्रावकर. हे सगळं झालं, आता जरा तोंडाने बोलून दाखव. हा मी आहे मी. हा काय जसं काही ऐश्वर्या रायच आहे. जरा टोपी बी काढून दाखव. मिशीवर तरी मला लोकांना मिशीवर बोलणार सांगते, अजून पुढे गेला तर कशावर बोलणार सांग. पावलाट माणसा मी तो वर्ग मित्र. अरे हा कृष्ण
आज दिवस उगवला साई तुझी भेटीसाठी शिर्डीला.
मटण गोई तुझी काळी पालखी दरवर्षाच्या वर्षाला दरवर्षाच्या वर्षाला आई नांदाई माती देवीची माझी येताले देवा फुलांची माझी येताले देवा देवीची माझी येताले देवा फुलांची माझी येताले देवा देवा हो देवा देवा माझ्या देवा अशी देवाने केली मला तिला वनवासी गेला चारी बाजूला पाणी निघा काय सांगू देवाची लीला औचे औचीचे सहनाला सारा परिवारा सजलेला मोठ्याला टाळांगावर झेलू ओऱ्या गालाला खंडेरीला बंधूचा बँड भाई संगतीला हे बघता मी येतो भेटीला
कशी रे गावानं बैसाची बाई माझी कसवाची